ज्या पद्धतीनं जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील। आणि पुढची भविष्यवाणीसुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। त्यामुळे याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते, आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा जेव्हापासून हातात घेतली, हनुमान चालीसाचा विरोध केल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं, आमदार गेले, खासदार गेले। पण गेल्या काही दिवसाआधी मुंबईला जी हनुमान चालीसा त्यांनी वाचली, आणि राम रक्षा वाचण्यासाठी राम मंदिरामध्ये नागपूरमध्ये 18 तारखेला ते येत आहे, हनुमान चालीसा वाचत आहे। त्यांना माझं एकच सांगणं आहे की रेशम बागमध्ये संघ कार्यालयामध्ये जाऊन हेगडेवारजींच्या त्या स्मारकाला वंदन करून या, आणि अमरावतीचं हनुमानगडी या ठिकाणी बजरंगबलीला हनुमानगडीला येऊन हनुमान चालीसा वाचन करा। आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे, राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे, राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे। म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात, हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे।